Hello friends, I am Ramakant Bandekar from Devgad College. Herewith we are dealing with the fourth lesson from the first section of Standard 11 English Yuvak Bharati. The name of the lesson is Pillars of Democracy and it is written by Dr. Babasaheb Ambedkar. आज आपण 11वी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या सेक्शन मधील चौथा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. First introduction of the writer. Dr. Babasaheb Ambedkar, the architect of Constitution of India, has written this article. He was the chairman of drafting committee of framing the Constitution of India. He was awarded the Bharat Ratna posthumously for his decision and commitment for the welfare of our country. Here the picture of Dr. Babasaheb Ambedkar is there, and here the front page of the Constitution of India. हा पाठ obviously डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. बाबासाहेबांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. भारतीय राजघटना लिहिण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीला घटना मसुदा समिती असे म्हणतात. दॅट इज द ड्राफ्टिंग कमिटी. त्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांच्या असामान्य कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि ही घटना लिहून झाल्यानंतर बाबासाहेबांनी जे विचारमंथन केलं ते म्हणजे हा प्रस्तुत पाठ आहे. Here Dr. Babasaheb Ambedkar has laid emphasis on the values of liberty, equality and fraternity. They are the pillars of democracy. Here they are shown in a tree diagram. Pillars of democracy as liberty, equality and fraternity. According to him, these principles will make India a strong nation. He opines that hero worship is sure road to degradation and eventual dictatorship and the collapse of a nation. बाबासाहेबांच्या मते ही तीन तत्वे भारताला मजबूत देश बनवू शकतात. तीन तत्वे म्हणजे लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समता आणि फ्रॅटर्निटी बंधुता. पण बाबासाहेब हेही नमूद करायला विसरत नाहीत की व्यक्तिपूजा हा देशाच्या अधपतनाचा मार्ग आहे. व्यक्तिपूजा पुढे जाऊन एखाद्या व्यक्तीला हुकुमशहा बनवण्यास भाग पाडते. ही धोक्याची सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. ते म्हणतात की व्यक्तिपूजा ही केव्हाही घातक असते आणि लोकशाहीमध्ये व्यक्तिपूजेला जर महत्व दिलं गेलं तर कालपरत्वे त्या व्यक्तीचं रूपांतर हुकुमशामध्ये होऊ शकतं आणि ती जी काही मानवी प्रवृत्ती आहे ती देशाचा नाश एखाद्या देशाचा नाश करण्यासाठी हुकुमशाला भाग पाडते किंवा हुकुमशाह तशा प्रकारे आपल्या एखाद्या देशाचा नाश करू शकतो. अशी उदाहरणं इतिहासामध्ये
आहेत. आता या 3 मूल्यांपैकी, that is liberty, then equality and then fraternity. त्यातलं लिबर्टी हे पाहूया. अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, for maintaining democracy not in form but in fact it needs to do the following things. बाबासाहेबांच्या मते लोकशाही फक्त रचनेत न राहता, जे फक्त बाबा हे आहे लोकशाही आहे असं फक्त नावापुरतं न राहता वास्तवात उतरायची असेल तर खालील गोष्टी करणे आवश्यक आहे. 1. To hold fast the constitutional methods. It is necessary for achieving our social and economic objectives. And even though in the condition that there are no other ways, no justification for unconstitutional methods to apply, and these methods are grammar of anarchy leading liberty at stake. संवैधानिक पद्धतीचा आग्रह करणे म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. कुठलीही घटना असू दे, काहीही घडो आपल्या जीवनामध्ये, आपण केव्हाही संविधानिक किंवा कायद्याचा आधार घ्यायचा. आपल्या देशाचा जो कायदा आहे, ज्या काही संवैधानिक पद्धती आहेत, कायदेशीर मार्ग जे आहेत, त्या मार्गांचा आपण वापर करायचा आहे. जर आपला सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे गाठायची असतील तर संवैधानिक पद्धतीचा अवलंब करणे अपर्याय आहे. एखाद्या परिस्थितीत कुठलाच मार्ग दिसत नसेल तरीही असंवैधानिक पद्धतीचा वापर करणे योग्य नव्हे, म्हणजेच कायदा हातात घेणे योग्य नव्हे. असंवैधानिक पद्धती अराजकतेस कारणीभूत ठरतात. आणि म्हणून जर स्वातंत्र्य राखायचं असेल कुठल्याही परिस्थितीत तर संवैधानिक मार्ग अवलंबणे हितावह आहे. सेकंड पॉइंट, one should not lay liberties at the feet of even a great man. The man may have contributed much for the nation, but it is not justified one lay liberty at his feet. आपले स्वातंत्र्य कोणाच्याही पायावर ठेवू नये. आपल्याला कितीही वाटत असलं तरी, मग ती व्यक्ती कितीही महान असेना, त्या व्यक्तीचा देशासाठी कितीही त्याग असू दे, कितीही योगदान असू दे, पण म्हणून आपले स्वातंत्र्य त्याच्या पायाशी ठेवणे हे न्याय नाही. थर्ड वन, one should not trust the man with powers which enable him to subvert the institutions. It is dangerous to the liberty of the people. बघा, कोणत्याही सत्ताधाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही, कारण सत्ताधारी संवैधानिक संस्था ताब्यात घेऊ शकतो आणि हे लोकशाहीला घातक आहे. याचा अर्थ असा की आपण ऍज अ पीपल ऑफ इंडिया किंवा ऑफ एनी नेशन, वी शुड नॉट ट्रस्ट द पॉवर, द पीपल विथ द पॉवर. हे लोक, या ज्या काही संस्था आहेत, लोकशाहीच्या संस्था ज्या आहेत, या संस्था ताब्यात घेऊ शकतात आणि लोकशाहीसाठी हे डेंजरस आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य राखायचं असेल तर संवैधानिक पद्धतीचा वापर करणे. दुसरं म्हणजे आपलं स्वातंत्र्य कुणाच्याही पायावर न ठेवणे. आणि तिसरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. चौथा आहे पहा, there is nothing wrong in being grateful to
great men, but there are limits to that gratefulness. It is not good for democracy if the limits are exceeded. एखाद्या महान व्यक्तीविषयी कृतज्ञता बाळगणं, त्याचा कृतज्ञ होणं हे केव्हाही चांगलं, आपल्या संस्कृतीला ते धरून आहे असतं. पण आपण किती कृतज्ञ व्हायचं याला मर्यादा हव्यात. मर्यादा ओलांडली तर ते लोकशाहीसाठी घातक असतं, चांगले नव्हे. आणि या संदर्भात बाबासाहेबांनी एक मोठा विचार मांडलेला आहे. एक उदाहरण दिलेलं आहे. In this concern, Irish patriot Daniel O'Connell says that no man can be grateful at the cost of his honor. Not woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of liberty. आता आपण किती कृतज्ञ असावं या संदर्भात आयरिश देशभक्त, दॅट इज आयरिश पॅट्रॉइट डॅनियल ओ कॅनॉल यानं एक विचार मांडलाय. पण ते म्हणतात की नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. एखाद्या पुरुषानं त्याचा आत्मसन्मान गहाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करू नये. Then not woman can be grateful at the cost of her chastity. एखाद्या स्त्रीनं तिचं चारित्र्य गहाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करू नये. And the most important is, look here, nation. एखाद्या देशाने आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करू नये. Now see the diagram. डायग्राम मधून आपल्याला सहज समजू शकतं. वन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ, दॅट इज मॅन, हिज ऑनर, आत्मसन्मान महत्वाचा आहे. पा वुमन हर चॅस्टिटी, नेशन इट्स लिबर्टी. नाउ सी, in this concern, Dr. Babasaheb Ambedkar has given an example of bhakti. It certainly fits to the gratefulness theory in India. Bhakti or hero worship plays diametrically opposite roles in Indian religion and Indian politics. Here it can be shown in the following diagram. Bhakti. In religion, the salvation of soul. In politics, sure way to degradation. बाबासाहेबांनी इथे एक उदाहरण दिलेलं आहे, भक्तीचं उदाहरण दिलंय. आपल्या भारतीय संस्कृतीच्या बाबतीत भक्ती हा शब्द महत्वाचा आहे. कृतज्ञतेच्या संकल्पनेत ते अतिशय चपळ बसणारं हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. भक्ती एकच शब्द आहे, धर्मात वापरला तर आत्म्याचे शुद्धीकरण ठरते. कृष्णावर असलेली भक्ती ही परमोच्च बिंदू गाठते आणि ते खूप सकारात्मक आहे. बट इन पॉलिटिक्स भक्ती इज शुअर वे टू डिग्रेडेशन. पण राजकारणात जर ही भक्ती वापरली तर ती विनाशाचा निश्चित मार्ग असते. निश्चित विनाशाचा मार्ग असते. पुढे पहा. Now we have seen the concept of liberty. Let us turn towards equality. Dr. Babasaheb Ambedkar says on the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. The Indian people will get political right of equality, but what about the equality in social and
economic life. In politics, the principle is one man, one vote, and one vote, one value. But is the same principle applied in social and political life of India? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 26 जानेवारी 1950 नंतर आपण जीवनातील विरोधाभासाकडे जात आहोत. भारतीयांना राजकीय दृष्ट्या समानतेचा अधिकार मिळेल, पण ही समानता त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मिळेल का? बघा, पॉलिटिक्स मध्ये, राजकारणामध्ये एक मत, एका मताला, मग ते राष्ट्रपतीचा असू दे किंवा सामान्य व्यक्तीचा असू दे, त्या मताला तितकंच महत्व आहे. वन वोट, वन व्हॅल्यू. इट इज राईट इन पॉलिटिक्स, बट इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ एक व्यक्ती तितकीच मूल्यवान आहे का? मौल्यवान आहे का? हे विचार करण्यासारखं आहे. पहा, आता इथं डायग्राम, इथं वन मॅन, वन वोट, वन व्हॅल्यू. इन पॉलिटिक्स इट इज राईट, but in social and economic life it is still not true. Dr. Ambedkar says, if we continue to deny one man, one value, that is equality, in our social and economic life, we are putting our democracy in peril. इथे बाबासाहेब म्हणतात, एक माणूस एक मूल्य हे जर सामाजिक आणि आर्थिक जीवनात होत नसेल किंवा येत नसेल तर लोकशाही संकटात आहे असं मानावे. Now fraternity. आपण पाहिलं, that is first one liberty, then equality, and now fraternity. Fraternity means brotherhood, that is unity and solidarity. And in Indian context, Indian means being one people, but according to Dr. Babasaheb Ambedkar, it is difficult to achieve fraternity in Indian social life. He gives example in the words of James Bryce. बघा, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. भारतीय संदर्भात बाबासाहेब म्हणतात की इथे बंधुता नांदणे कठीण आहे. त्यांनी अमेरिकेतील एक उदाहरण दिलेलं आहे. पहा, इन अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च at its triennial convention, a prayer for all the people was said. The words ran as, "O Lord, bless our nation." But the objections were raised by the people of a religious community, and later on the words in the prayer was changed as, "O Lord, bless these United States." बघा, अमेरिकेतील एका प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च, हे दोन्ही ठिकाणी आहेत पहा चर्च, हे स्पेन मध्ये पण आहे आणि अमेरिकेमध्ये पण आहे. तर इथं 3 वर्षातून एकदा सर्वांसाठी सामुदायिक प्रार्थना होते या चर्चमध्ये. अँड एकदा असं झालं की ती प्रार्थनामध्ये हे शब्द वापरण्यात, "ओ लॉर्ड, ब्लेस आवर नेशन." पण काही धार्मिक समूहाने नेशन ह्या शब्दाला जोरदार विरोध केला. अमेरिका काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, लक्षात आलं, युनायटेड स्टेट्स, नॉट वन नेशन, असं काही रिलिजियस कम्युनिटीचं मत होतं. अमेरिका हा एक संघ देश आहे हे त्यांना मान्य नाही. आणि मग प्रार्थनेमध्ये बदल करण्यात आला.
and शब्दरचना अशी केली, ओ लॉर्ड bless these United States. See, USA has no caste problem. Still, people did not accept as they were a nation. बघा, जरी तिथं कास्ट प्रॉब्लेम नसला अमेरिकेमध्ये, तरी हा एक देश आहे, एक संघ राष्ट्र आहे हे मानायला तेथील काही लोक तयार नव्हते. What about India? What about India? Where there are castes and castes are anti-national. They bring about separation in social life. Caste generate jealousy and antipathy between caste and creed. आता अमेरिकेमध्ये जिथं कास्ट प्रॉब्लेम नाही, तिथं आपला देश हा एक आहे, म्हणजे एक राष्ट्र आहे असं म्हणायला तयार होत नाहीत. मग आपला देश तरी पूर्णपणे जातीपातीवर आधारित आहे. जातीपातीमध्ये सेपरेशन आहे. राष्ट्र आणि जातपात हे राष्ट्रविरोधी संकल्पना आहेत. राष्ट्रविरोधी एकात्मतेची संकल्पना नाही, फ्रॅटर्निटीची बंधुताची संकल्पना नाही आहे ती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये बंधुता नांदू शकेल का, हा प्रश्न बाबासाहेबांना पडलेला होता त्यावेळेला. अँड अशा पद्धतीने आपण लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी हे लोकशाहीचे 3 स्तंभ आपण पाहिले. दॅट इज द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. नाउ फ्रॅटर्निटी can be a fact only when there is a nation, and without fraternity, equality and liberty will be no deeper than cost of pain. फ्रॅटर्निटी जर देश एक असेल तर बंधुता नांदते, आणि बंधुतेशिवाय समानता आणि स्वातंत्र्य याला अर्थ प्राप्त होत नाही. आणि जर ते झालं नाही तर फक्त बाबा त्याला डीपर मिनिंग असणार नाही, सखोल अर्थ असणार नाही, ते फक्त पेंटिंग सारखंच असेल. हे बाबासाहेबांनी इथं सांगितलेलं आहे. थँक्यू.